संदर्भातली वरुण सरदेसाई यांनी भाजपवर टीका केलेली आहे। भाजपा मतदारांना गृहीत धरतंय असा आरोपही सरदेसाईंनी केला आहे। भाजपला वाटतं दगड दिला तर जिंकेल असा आरोप देखील अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। यावेळी उत्तर मुंबईची जनता भाजपला उत्तर देईल असं देखील वरुण सरदेसाई म्हणाले। युवा सेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई सर आज 2 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केले जाणार आहेत, काय भावना प्रतिक्रिया? दोन्ही जागा आज आम्ही ज्या भरतोय उत्तर पश्चिम मुंबई आणि मुंबई उत्तर या दोन्ही जागा आम्ही भरघोस मतांनी निवडून येणार म्हणजे येणार। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की उत्तर पश्चिमची जागा ही तुमच्याकडे होती। गजानन कीर्तिकर हे म्हणजे शिवसेनेचे खासदार होते, त्यानंतर बंड झालं, उठाव झाला किंवा ते लोक निघून गेले। अमोल कीर्तिकर आता तुमच्याकडे उमेदवार आहेत, पण काही मागच्या 2 महिन्यापूर्वीच रवींद्र वायकर जे ते सोडून गेले, म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना पाहायला भेटणार का? नाही, अतिशय दुर्दैवी आहे, कारण रवींद्र वायकरांची पूर्ण कारकीर्द, त्यांचं पूर्ण करिअर हे मातोश्रीमुळे घडलंय, ठाकरे कुटुंबांमुळे घडलंय। त्यांच्यावर ईडीचा दबाव होता, त्यांच्या परिवाराला, कुटुंबाला, त्यांच्या बायकोला जेलमध्ये जावं लागेल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जावं लागलं। पण जात असताना आम्ही कधीही ठाकरे कुटुंबाच्या विरोधात किंवा शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढणार नाही असं ते म्हणाले होते, पण अवघ्या 2 महिन्यामध्ये ते हे विसरलेले आहेत। हे मला अतिशय दुर्दैवी वाटतं, पण ठीक आहे, त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की ज्या कुटुंबाने, ज्या मातोश्रीने त्यांची स्वतःची मातोश्री उभी करून दिली, आज त्यांच्या विरोधात ते निवडणूक लढतायत। ठीक आहे, आज आमच्यासाठी ते विरोधी उमेदवार आहेत। आमचे उमेदवार अमोल भैया कीर्तिकर, युवा सेनेचे सरचिटणीस, शिवसेनेचे उपनेते, त्यांना आम्ही कमीत कमी 2-2.5 लाखाच्या फरकाने निवडून आणलं। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार 400 पार नारा देत पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी दिलेली। आधीच राज्यसभेवर आणि मागच्या 10 वर्ष ते मंत्री सुद्धा राहिले, ते भूषण पाटील त्यांच्या विरोधात उमेदवारी करतात। कसं एकंदरीत गणित असेल, तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं तिकडे होऊ शकतं? नाही, उत्तर मुंबईच्या सगळ्या मतदारांनी हे आता विचार करायला पाहिजे। जवळपास 25 लाख तिकडे मतदार आहेत की त्यांना भाजपने आज गृहीत धरलेले, कुठल्याही वर्ण बाहेरनं मतदारसंघाशी संबंध नसलेला उमेदवार त्यांनी टाकलेला आहे। कोणालाही उभं केलं, एखादा दगड जरी उभा केला तरी कमळावर मतदान होईल असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे। मी काय पियुष गोयलांना वैयक्तिक कुठल्याही त्यांच्यावर टीका केलेली नाही, पण हे जे मतदारांना गृहीत धरण्याचं त्यांची जी काही रणनीती आहे ती 100% त्यांची अयशस्वी होईल। भूषण पाटील हे तिकडचे स्थानिक आहेत, अनेक वर्षांपासून काम करणारे आहेत, एका मराठी माणसाच्या मागे 100% मुंबईकर उभे राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सह मी अजय माने, पुढारी न्यूज मुंबई।